सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 122 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वप्रणालीवर आचार व विचार या सिद्धांतावरती चिंतन करत आहोत। वासनिक नामधारक यांच्यासाठी आचार धर्म परमेश्वरांनी सांगितलेला आहे की नाही त्याविषयी वासनिक आणि नामधारक वर्गामध्ये जो न्यूनगंड आणि भीती निर्माण झालेली आहे किंवा दिसते ती काढण्याचं चिंतन आपण करत आहोत। खरं म्हणजे तो एक आपला भ्रम आहे, आपली एक भीती आहे की परमेश्वरांनी सांगितलेला जो धर्म आहे तो अनुसरलेल्या पुरुषासाठी किंवा दीक्षित असलेल्या पुरुषासाठी सांगितलेला आहे। त्यामुळे आपण आजपर्यंत त्यावरती लक्ष देत नव्हतो, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे। अनेक नामधारक वासनिक अभ्यास करतात, त्या अभ्यासातून धर्म जाणून घेतात आणि त्या जाणल्यानंतर मग परमेश्वरांनी सांगितलेल्या त्यागानुसार त्याग करण्याचा प्रयत्न करतात, काही त्याग करतात। खरं म्हणजे कोणता विषय जो आपल्याला करण्याचा आहे किंवा करावयाचा आहे तो विषय समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। समजून न घेता केलेली जी कृती आहे त्यामध्ये किती आपण यशस्वी होऊ याबद्दल शंका असते आणि कळत न कळत आपला अनाधिकार म्हणा, आपला अप्रयत्न म्हणा किंवा पूर्वकर्माची जोड या अनुषंगाने आपण संसारात पडतो। संसारात पडल्यानंतर आपल्याला परमेश्वर कृपेने बोध होतो, जाणीव होते आणि त्यावेळेस वाटतं की मला संसारात पडायच्या अगोदर जर हे झालं असतं, समजलं असतं किंवा कोणी मार्गदर्शन केलं असतं तर आपण नक्कीच या चिखलामध्ये पडलो नसतो, या घाणीमध्ये पडलो नसतो। परंतु वेळ कधी गेलेली नसते। ज्यावेळेस आपल्याला ही जाणीव झाली त्याच वेळेस आपण अभ्यासाला जर सुरुवात केली आणि आपल्या जीवनाचं जर नियोजन केलं तर नक्कीच परमेश्वरांनी सांगितलेला त्याग हा आपल्याकडून होऊ शकतो। कारण परमेश्वरांनी सांगितले जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी। ज्यावेळेस आपण संसार करत असतो, विषयात रममान होत असतो, तीच वेळ तेच वय आपलं ब्रह्मविद्या शास्त्राचं सुद्धा असतं। फक्त त्याला जे कळालं त्यानुसार त्याने अभ्यास करावायचा असतो। जीवानी परमेश्वरांनी जीवाची 4 अवस्था सांगितलेली आहे, दंडी, दर्शी, स्पर्शी आणि कुचमर्दिनी। तर दंडी आणि स्पर्शी, दंडी आणि दर्शी ह्या ज्या 2 अवस्था आहे या अवस्थेमध्येच आपण हे शास्त्र मिळू शकतो। कारण ते वय असतं, त्या वयामध्ये आपण संसार करत असतो, विषयाचा उपभोग घेत असतो, त्यावेळेस आपली बुद्धी तल्लक असते, आपलं शरीर स्वस्थ असतं। त्यावेळेस आपण ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास जर केला तर नक्कीच आपल्याला ते मिळतं। परंतु संसारातून वेळ काढून ते देणं हे एवढं सोपं नाही। परंतु गुरुजनांच्या मार्गदर्शनानं कधीतरी आपल्या जीवनामध्ये अशी कलाट निर्माण होते आणि त्यातून आपल्याला हा धर्म याची आवड निर्माण होऊन आपण त्या अभ्यासाला सुरुवात करतो। आज अनेक नामधारक वासनिक आहे की जे संसार अवस्थेत असताना, या अवस्थेत असतानाच अभ्यास करतात आणि नियोजन ज्या पद्धतीनं त्याचं प्रत्येकाचं एक नियोजन असतं, प्रत्येकाची एक अवस्था असते, प्रत्येकाची एक वेळ असते आणि प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रत्येकजण आज त्याग करायला लागलेला आहे। परंतु तो त्याग हा ज्ञानयुक्त असायला पाहिजे, जाणीवेचा असायला पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा बोध नसतानाही त्याग करणारे अनेक जीव आपल्याला दिसतात आणि इकडच्या संस्कारानुसारच तिकडं ते संस्कार बरोबर येत असल्यामुळं तिथं अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि समाजामध्ये सुद्धा या असे वर्गली जी साधू संत मंडळी आहे ती दिसत असल्यामुळं समाजामध्ये सुद्धा धर्माच्या प्रती अनुकूलता निर्माण व्हायच्या ऐवजी प्रतिकूलता, उदासीनता निर्माण होते आणि त्यातून जो कोमळ ज्ञानी आहे, जो नामधारक असेल, वासनिक असेल, याच्यावरती परिणाम होतो आणि बाह्य अंगाने तो धर्म बघून धर्मावरून जाण्याची शक्यता त्याची निर्माण होत असते। म्हणून जी अवस्था आपली अभ्यासाची असते, जी अवस्था विषयाची असते, जी अवस्था आपला संसार करण्याची असते, काहीतरी मिळवण्याची असते, तर ते तारुण्य, तीच अवस्था ब्रह्मविद्या शास्त्राची पण असते आणि म्हणून आपण याचं चिंतन करत आहोत। नुसता अभ्यासच करून त्यावरती न थांबता आपण कृतीवर कसं जाऊ शकतो त्या दृष्टीनं आपण चिंतन करत आहोत। कारण नामधारक वासनिक अवस्थेत आचार आपण करू शकतो,
हा आत्मविश्वास आपल्याला परमेश्वराच्या या त्यागापर्यंत घेऊन जाऊ शकतो, परमेश्वराच्या या धर्मापर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण आत्मविश्वास निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जसं एखादा मुलगा असतो, तो घरात रांगतो, त्यानंतर तो गल्लीत रांगतो, नंतर मग तो शहरामध्ये रांगायला सुरुवात करतो, म्हणजे चालायला सुरुवात करतो. तसंच एखादा मुलगा असतो, शाळेत जातो, पहिलीत जातो, मग तो कॉलेजला जातो, नंतर कुठंतरी ऑफिसर होतो. तर कोणती एक अवस्था असते, स्टेप असते. तशीच आपली अवस्था आहे. नामधारक वासनिक अवस्थेतच आपण धर्माचा अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यासच नाही केला पाहिजे, तर त्यागाच्या अनुषंगाने जितके सूत्र आपल्याला पाळता येतील, जितकी कृती आपल्याला करता येईल, तेवढी कृती करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. कारण तो प्रयत्नच आपल्याला पुढं त्यागाला निमित्त होणार आहे. त्याग करण्याची जी हिंमत आहे ती निर्माण करून देणार आहे. कारण आज कितीतरी लोक आहे ज्यांना धर्माची जाणीव आहे, सर्व कळतंय, परंतु वय निघून गेल्यानंतर एक हिंमत ती कमी होऊन जाते. आता 10 गेले, 5 राहिले, जाणार कुठं, करणार काय, या अनुषंगात या विचारामध्येच गुरफटून आपलं आयुष्य घालवत असतात आणि सृष्टी शून्य होऊन जाते. तर परमेश्वराने ती दशीची धरिली पुरे या अनुषंगाने त्यांनी शेवटी का होईना त्याची 2 घडिया सुद्धा त्याला पकडता आली पाहिजे. त्याच्यासाठी जाणीव, त्याच्यासाठी दिलेला वेळ, त्याच्यासाठी त्यांनी केलेलं चिंतन हेच उपयोग पडणार आहे. ही शिदुरी म्हणून त्याच्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण त्याचं चिंतन प्रत्येक सत्संगामध्ये करत असतो. प्रत्येक सत्संगातून अनेक सद्भक्तांच्या प्रतिक्रिया येत असतात. त्या प्रतिक्रियेवरती आपण चिंतन करत असतो. कोणामध्ये काही भीती असते, कोणामध्ये काही न्यूनगंड असतो. त्या अनुषंगाने आजच्या अवस्थेनुसार, आजच्या परिस्थितीनुसार बऱ्याच सद्भक्त प्रतिक्रिया देत असतात. परंतु प्रत्येक प्रतिक्रियेला आपल्याला चिंतन करता येणार नाही. कारण कोणामध्ये काहीतरी एक भावना निर्माण झालेली असते. धर्म तत्वज्ञान वेगळं दिसतं, थिअरी वेगळी दिसते, परमेश्वराने सांगितली आचार विचार प्रणाली वेगळी दिसते. आणि तशा पद्धतीचे साधक किंवा तशा पद्धतीचं वातावरण पोषक नसल्यामुळं आपल्याला तसे साधक दिसत नाही आणि म्हणून आपण संभ्रमावस्थेत जातो. परंतु हे संभ्रमावस्थेत जाण्याचं काही कारण नाही. आचार्य तयाचा धर्म परमेश्वराने सांगितलेला, ज्याला धर्म कळाला तो अत्यंत श्रेष्ठ, ज्याला कळाल्यानंतर त्यांनी कृतीवर गेला त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ, त्या कृतीवरून ज्यांनी त्याग केला त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ, आणि ज्यांनी त्याग करून परमेश्वराची प्राप्ती केली त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ असतो. पहिलीतला मुलगा दुसरीत मोठा होतो, दुसरीतला तिसरीत मोठा होतो. तर त्या अनुषंगाने त्यांनी पुढं सारखायचं असतं. आणि संभ्रमावस्थेत असलेले जे जीव आहे ते मग ते पहिलीतले असतील, दुसरीतले असतील, 5वीतले असतील, त्यांना अनुभव येईल, त्यांना जाणीव होईल, परमेश्वराचं तत्वज्ञान कळेल, समजेल. आणि आपलं हित जेव्हापर्यंत आपल्याला समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत आपण ह्या विचारावरती जाऊ शकत नाही. कारण धर्म जो आहे परमेश्वराचा आहे, परमेश्वर खरा आहे, धर्म खरा आहे. परंतु जीव जो आहे तो करणारा त्याच्या प्रयत्नावरती, त्याच्या जाणीवरती अवलंबून असतो. एखाद्याला जाणीव नसते, कोणत्या कारणाने काय तो करत असतो हे आपल्याला सांगता येत नाही. दृष्टपर भक्ती असतात, भयाबेन असतात, किंवा आप्ताच्या वाक्याच्या अनुषंगाने धर्म करणारे असतात, काहीतरी वेद आहे, आवडी आहे, दर्शनी आहे, असे अनेक भक्ताच्या माध्यमातून धार्मिकता करणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. परंतु आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपल्याला काय कळालंय, आपल्याला आपलं हित दिसतंय का नाही, समजतंय का नाही, ते समजलेलं असेल तर आपली कृती त्यावरती अवलंबून असते. तर बोध नसताना केलेले जे त्याग आहे त्याचा आपण एक सत्संग घेतलेला आहे. परत परमेश्वराच्या परमार्गातले म्हणजे दैवराटीतले भक्त यावरती एक सत्संग आपण घेतलेला आहे. तो जर आपण सत्संग तुम्ही ऐकले तर तुमच्या मनामधली ह्याच्या संभ्रमावस्थेत आहे की असं का होतंय ना, असं का दिसतंय, तर ह्या आपोआप निघून जाईल. कारण आपण जेव्हा एखादा विषय अभ्यासतो किंवा चिंतन करतो त्यावेळेस आपण आजूबाजूला त्या विषयाच्या अनुषंगाने तुलनात्मक दृष्टीनं बघत असतो. आणि त्यावेळेस तसं जर वातावरण किंवा तशी जर व्यक्ती, तसे साधक आपल्याला दिसत नसतील तर आपण आपोआपच संभ्रमावस्थेत जातो. पण संभ्रमावस्थेत न जाता आपल्यासाठी आपल्याला परमेश्वराने धर्म सांगितलेला आहे, तो आपल्यासाठी आपण समजून घ्यायचा आहे, ती जाणीव आपण आपल्यासाठी करून घ्यायची आहे. आणि त्यातलं जे हित आहे आपलं, ती हित सुद्धा आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. म्हणून परमेश्वराने आचार्य तयाचा धर्म सांगितलेला आहे. परमेश्वराचा धर्म हा खूप मोठा आहे. चैतन्यापर परमेश्वराचा धर्म तितकाच, परमेश्वरा इतकाच सर्व व्यापक आणि सर्वात मोठा आहे. परंतु तेवढ्या तो धर्म समजून घ्यायला ती विचारधारा, तेवढी प्रगल्भता विचाराची, तेवढी दृष्टी आपल्याला मोठी करावं लागेल. अन्यथा आपल्याला तो धर्म समजणार नाही. समुद्राच्या कडेला किनाऱ्यावरती कुठंतरी उभं राहून समुद्राची खोली, लांबी, रुंदी जर आपण अंदाज करायला गेलो तर आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे.
तसाच धर्म आहे. हा जो धर्म आहे हा इतका मोठा आहे का त्यामध्ये जोपर्यंत आपण उडी घेत नाही आणि पुढं जाऊन तो समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातलं काही कळत नाही. आणि म्हणून धर्म मोठा आहे, धर्म खरा आहे आणि त्या धर्मातूनच आपल्या जीवनाचं हित आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धर्माला लागू, खऱ्या अर्थाने आपण उपदेश घेतला किंवा खऱ्या अर्थाने आपल्याला बोध झाला असं समजलं तर वावगं ठरू नये. अन्यथा आपण आजूबाजूच्या वातावरणावरतीच चर्चा करत असतो, विचार करत असतो, चिंतन करत असतो, तर त्यातूनच आपला वेळ निघून जातो आणि तो वेळ आपण परत कधी पकडू शकत नाही. म्हणून होकारात्मक विचार करून परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने त्याचं चिंतन करणं हे आपल्या जीवनाचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. ती जाणीव व्हावी या अनुषंगानेच आपण हे सत्संग घेत असतो, त्या अनुषंगानेच आपण चिंतन करत असतो. मागील जो वचन होतं तर त्यातलं जे वचन आहे, अशक्ताशी हे शास्त्र कवनाप्रती न बोलावे, या विषयावरती आपण चिंतन केलेलं आहे. आणि या वचनामुळं आपल्या धर्मामध्ये अनेक समज गैरसमज निर्माण झालेले आहे. त्यातून धर्माच्या अनुषंगाने अन्य समाजामध्ये, अन्य लोकांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था किंवा गैरसमज निर्माण होत असतात. कारण आपण ते वचन फक्त बघत असतो की कवनाप्रती न बोला म्हणजे कोणालाही हे शास्त्र सांगू नये, कोणालाही सांगू नये याचा अर्थ कोणालाच सांगू नये असं त्याचा अर्थ होत नाही. तर ज्याला अर्थता आहे, ज्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे, जो आपल्याकडून ऐकण्याची इच्छा ठेवतोय, बाळगतोय, त्याला आपण हे सांगितलं पाहिजे. आणि सांगायचं तरी आहे तरी काय सांगायचं, फक्त देवता आणि परमेश्वर यातला फरक. देवता भक्ती म्हणजे काय, देवता म्हणजे काय, परमेश्वर भक्ती म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, जीव भक्ती म्हणजे काय, जीव म्हणजे काय. आणि प्रपंच जे आहे हे जड अवस्थेतल्या ज्या प्रपंचा जो आहे त्यात अडकून आपण कसं आपल्या जीवनाचं अहित करून घेत असतो हे थोडक्यात प्राथमिक स्वरूपात सांगायचं असतं. खूप मोठं तत्त्वज्ञान सांगण्याची कधी वेळ येत नाही. माझा अनुभव असं सांगतो की जरी कोणी इच्छा व्यक्त केली तर अत्यंत सोप्या प्रमाणात छोटे छोटे विषय, वेगवेगळे दृष्टांत सांगून धर्म सांगता येतो. मी तर कितीतरी वेळा ज्ञानेश्वरीतून धर्म सांगतो अन्य लोकांना आणि त्यातून मग अनुकूल होऊन बरेचसे लोक धर्माला लागलेले आहे. कारण भगवद्गीतेचा मराठी अनुवाद ही ज्ञानेश्वरी आहे आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ज्ञानेश्वरांनी उदाहरणं दिलेली आहे अनन्य भक्तीचे. आणि ते उदाहरणं ज्यावेळेस आपण समाजासमोर मांडतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा महानुभाव आणि ज्ञानेश्वरीतून आपल्याला धर्म सांगतोय म्हणजे हे योग्य अयोग्य याचं चिंतन तो आपोआपच करतो आणि त्यावरती अनुकूलता होते. दासबोधामध्ये सुद्धा असे कितीतरी उदाहरणं आहे. तुकाराम गाथेचे काही अभंगामध्ये अनन्य भक्तीचे उदाहरणं आहे. ते मोजके उदाहरणं आपण देऊन समाजाला हे धर्म सांगू शकतो. डायरेक्ट आपल्या तत्त्वज्ञानामध्ये येण्याची गरज नसते. परंतु ज्यावेळेस पूजनीय माईम भटांची आणि देवाची भेट झाली तो प्रसंग किंवा ती लीळा जर आपण समोर आणली तर आपल्या लक्षात येईल माईम भट हे अन्य होते, म्हणजे देवतेची भक्ती करणारे होते. जरी देवतेची भक्ती करणारे असेल तर जीवाची मुक्ती ही सांगताना कोणत्या देवतेचं त्यांनी नाव नाही घेतलं तर कर्माचं नाव घेतलं. कारण कर्मावरती ते बांधलेलं होते किंवा कर्मावरती त्यांची निष्ठा होती आणि तो सिद्धांत परमेश्वरांनी खोडला. त्यानंतर ते देवतेकडे आले. देवतेचा सिद्धांत खोडण्यासाठी हत्तीचा दृष्टांत सांगून स्वतःवरती बुद्धी म्हणजे परमेश्वरावरती बुद्धी त्यांनी आणली आणि त्यानंतर तत्त्वज्ञान सांगून मग बोध देऊन परमेश्वराला ते अनन्य शरण आले, अनन्य भावे आणि त्याग करून तेच पूजनीय माईम भट हे आज प्रथम साहित्यिक आणि आपल्यासाठी अत्यंत प्रेरणा स्थानी निर्माण झालेले आहे. तर आपण हा प्रसंग किंवा ही लीळा जर समोर आणली तर पूजनीय माईम भट आहे त्यांना काय परमेश्वराने पहिले नाम दिलं जे आपण आज ऐकतो की बाबा उपदेश दिला पाहिजे, कान फुकले पाहिजे, त्यानंतरच तत्त्वज्ञान सांगितलं पाहिजे, असं काही झालं नाही. जशी परिस्थिती, ज्या परिस्थितीनुरूप त्या समोरच्या व्यक्तीचा रिस्पॉन्स आपल्याला भेटेल, प्रतिसाद आपल्याला भेटेल, जसा प्रश्न येईल त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. परंतु चर्चाच करायची नाही, धर्मावरती काही सांगायचंच नाही, ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आणि त्या अंधश्रद्धेपोटीच आपल्या धर्माची बरीच मोठं नुकसान आपल्याला आजही झालेलं दिसतं. कारण कितीतरी 15, 20, 25 वर्षापूर्वी असा प्रसंग किंवा असे समाजामध्ये धर्माविषयी असे विषय होते की मान व धर्म नेमका कोणाची आणि कशाची भक्ती करतो हेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळं अनेक नावांनी किंवा अनेक आपल्याला तोंड द्यावं लागलं आपल्या पूर्वजांना. आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे.
महानुभाव संप्रदाय श्रीकृष्ण भक्ती करणारे आहे, अनन्य भावे भक्ती करणारे आहे, एकनिष्ठ भक्ती करणारे आहे. गीता हा त्यांचा मूळ ग्रंथ आहे आणि त्यानंतर कलियुगाचे परमेश्वर अवतार सर्वधनुष्य चक्रधर प्रभू हे बऱ्यापैकी लोकांना आज माहीत झालेले. तर तत्वज्ञान किंवा आचारविचाराच्या अनुषंगाने जी संभ्रमावस्था असते, थोडक्यात आपण देवतेचा प्रसाद घेत नाही, देवतेच्या मंदिरात जात नाही किंवा अनेक काही कर्मकांड असतात, विधी असतात, घरभरणी असेल, दशक्रिया असेल, तिथं आपण गेलोही एक व्यवहार दृष्टिकोनातून, तर आपण तिथलं अन्न खात नाही, ग्रहण करत नाही. या छोट्या छोट्या गोष्टीविषयी समाजामध्ये आजही संभ्रमावस्था आहे. कारण त्यांच्या मानाने त्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी त्यांची बरोबर असते आणि आपण तत्वज्ञानातून पाहत असल्यामुळं ते कसे चुकीचे आपल्या लक्षात येत असतं. परंतु त्यांना चुकीचं न म्हणता त्यांना त्या पद्धतीनं जर आपण समजून सांगितलं तर नक्कीच ती अनुकूलता धर्माविषयी तयार होत असते. कितीतरी लोक धर्माला आज त्या अनुषंगाने लागलेले आहे आणि ते काही काम सोपं नाही आहे. कारण परमेश्वराने सांगितलंय हे काही साने परमार्गापासून अन्य मार्गापासून परमार्गी म्हणजे देवतेच्या धर्मापासून भक्तीपासून तोडून परमेश्वराच्या भक्तीला लावणं हे काही सोपं काम नाही. तसं पाहायला गेलं तर बोध आणि बोधशक्ती ही परमेश्वराकडून असते. परमेश्वरच आणि त्याचं जर पूर्वकर्माचं काही ऋणानुबंध संबंध असेल, त्याची काही जोड असेल, त्याचा प्रयत्न असेल तर परमेश्वर ती योग जुळून आणत असतो. आपण फक्त कर्तव्य करायचं असतं आणि आपल्याला उभं राहायचं असतं. नाहीतरी पण सांगतो तू उभा ठाकलाशी पुरे सिद्धी ते इथूनच निजेल की. आपल्याला फक्त उभं राहायचं आणि त्या उभं राहण्यासाठी सुद्धा जर आपली तळमळ नसेल आणि त्यातही आपण जर विषय व्यवस्था करत असेल आणि आपण ते नाकारत असेल तर ते मात्र आपला दोष आहे, ते मात्र आपलं नकारात्मक भावना आहे आणि ते आपलं अपयश आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण धर्माची प्रति चर्चा करताना, संवाद करताना सतत तळमळ आणि होकारात्मक विचार असला पाहिजे. बाकीचं तर परमेश्वर सर्व करणार आहे, परंतु जेव्हा वेळ येईल, परिस्थिती येईल, प्रसंग येईल तेव्हा मात्र आपण धर्मावरती चर्चा करायला कुठेही मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे. जितकं जमेल, जशा पद्धतीने जमेल. कारण आज आपण जर चिंतन केलं तरी आपण चर्चा खूप करतोय, परंतु धर्मावरती चर्चा करताना जवळजवळ लोक दिसतच नाही, सद्भक्त दिसतच नाही. मग आपले असेल किंवा अन्य असतील ते सामाजिकतेवरती चर्चा करतात, राजकारणावरती चर्चा करतात, भांडणावरती करतात, वादावरती करतात, सर्व याच्यावरती चर्चा होते. पण धर्मावरती चर्चा हा जो विषय आहे तो अजिबात आपल्याला दिसत नाही आणि ती सुरुवात आपण आपल्या धर्मापासून जर केली तर नक्कीच समाजामध्ये एक वेगळं होकारात्मक वातावरण किंवा पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळं ह्या सूत्राविषयी जे आपल्या मनामध्ये जे गैरसमज आहे, संभ्रमावस्था आहे, ती आपण काढून टाकली पाहिजे. कारण कधीतरी आपण कोणाला तरी आवाज जरी दिला, त्याच्याकडून रिस्पॉन्स नाही भेटला किंवा प्रतिसाद नाही भेटला तर आपण दुसरा आवाज देत नाही. आवाज देऊन जर त्याने आपल्याला प्रतिसाद दिला तर मग आपण त्याच्याशी चर्चा करतो. तसंच तत्वज्ञानाचं आहे. बोलायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली तर आपोआपच तो विषय पुढं सरकतो. समोरच्या व्यक्तीनं तसा प्रतिसाद नाही दिला तर आपणच थांबून घेतो. त्याच्यामुळे दोष लागण्याचं काही कारण नाही आहे. परंतु कोणाला सांगावं, किती सांगावं, कसं सांगावं आणि कोणत्या परिस्थितीत सांगावं, कोणत्या वातावरणात सांगावं हे बी आपण समजून घेतलं पाहिजे. तो आपला सेन्स आहे. कारण आपण एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी मौतीला गेलोय, तिथं दुःखाचं वातावरण, तिथं तत्वज्ञानावरती बोलायला सुरुवात केली किंवा सांगायला सुरुवात केली तर ते चुकीचं ठरेल. तर त्या अनुषंगाने वेळ काळ परिस्थिती निरूप आपल्याला तो निर्णय घेता आला पाहिजे आणि तो सेन्स, तो व्यावहारिकता जर आपल्याकडे असेल, ती कुशळता आपल्याकडे असेल तर नक्कीच धर्मावरती आपण कोणाशीही कुठेही कधीही बोलू शकतो. फक्त ती परिस्थिती बघून आणि आपली मर्यादा बघून आपण त्याचा विचार केला पाहिजे. तर आपण बोलायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच याचा प्रतिसाद आपल्याला भेटतो आणि तो प्रतिसाद भेटल्यानंतर आपल्या मनामध्ये धर्माच्या प्रती असलेला जो आत्मविश्वास किंवा जी निष्ठा आहे ती नक्कीच वाढलेली दिसते. कारण आपण जर कोणाशी चर्चाच नाही केली, संवादच नाही केला तर आपल्यालाही अंदाज येत नाही, समजत नाही आणि मग आपल्या धर्माविषयी आपल्या मनामध्येच एक न्यूनगंड किंवा एक भीती निर्माण झालेली असते. तर तो न्यूनगंड, आपल्या मनातली भीती निर्माण करण्यासाठी समाजामध्ये संवाद असणं, संवाद होणं, संवाद करणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी सत्संगामध्ये सांगत असतो की पहिलं टार्गेट आपल्या नातेवाईक, आपली एक लिस्ट करा. त्या नातेवाईकांच्या अनुषंगाने आपला कोणावर प्रभाव पडू शकतो त्यांच्याशी संवाद साधा. आपले मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील, आपल्या समाजातले आजूबाजूचे जे लोक असतील त्यांच्या प्रती ते उपदेशित झाले पाहिजे, ते अनुसरलेच पाहिजे. असा हट्टा न करता धर्माविषयी फक्त अनुकूलता जरी झाली की महानुभाव संप्रदायाचं असं तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान खूप सुंदर आहे, अशी अनुकूलता जरी निर्माण झाली तरी 50%
धर्माचं काम आपण आपलं झाल्यासारखं आहे आणि ती अनुकूलता सुद्धा समाजासाठी खूप गरजेची. त्यातून गैरसमज असेल किंवा संभ्रमावस्था असेल किंवा धर्माविषयी काही लोकांमध्ये जो चुकीचा भ्रम आहे तो निघून जाण्याला उपयोगी ठरत असतो. तर ती आपण केली पाहिजे हे आपण लक्षात घ्या आणि ते सर्वात मोठं धर्माचं काम आहे. तर ही एक क्रिया आहे, त्या क्रियेचा परमेश्वर नक्की स्वीकार करतात, कारण परमेश्वरांनीच सांगितलेलं आहे हे काही सोपं काम नाही. ज्या अर्थी सोपं काम नाही ते करत असेल कोणी तर ते अर्थी परमेश्वर नक्कीच त्याला सहाय्य करणार आणि त्या कार्याचं किंवा त्या कृतीचं किंवा त्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करणार आणि नक्कीच आपल्याला ती प्रसन्नता लाभत असते, प्रचिती येत असते. पुढचं सूत्र आहे अशक्ताशी विधी नाही. हे सूत्र आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला डोक्यामध्ये एकच येतं, अशक्त म्हणजे आजारी असलेला मनुष्य, अशक्त म्हणजे थकलेला मनुष्य, वयस्कर मनुष्य. तर अशा अनुषंगाने जरी ते सूत्र सांगितलेलं असेल पण त्यामध्ये जो ज्या क्रियेला अशक्त आहे तो त्याला विधी नाही. म्हणजे एखाद्याने आपण आत्ता चर्चा केली की चर्चा केली पाहिजे धर्मावरती, चिंतन केलं पाहिजे, धर्म सांगितला पाहिजे, परंतु एखाद्याला ते जमत नाही किंवा ती मांडणी जमत नाही, अभ्यास तेवढा नाहीये, तर तो त्यासाठी अशक्त आहे. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी केलंच पाहिजे असं कंपल्शन नाही. त्यांनी नाही केलं तर त्याच्यासाठी दुसरा विधी आहे. मग कोणी शास्त्र सांगण्याचा पक्का असतो, कोणी सेवा करण्याला पक्का असतो, कोणी काहीतरी क्रिया करण्याला पक्का असतो. अशा ज्या गोष्टी किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याला पक्का असतो, प्रत्येकाकडे एक वेगळं स्किल असतं आणि त्या स्किलनुसार त्याच्यासाठी तो सशक्त असतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो त्याला जमत नाही तर त्याच्यासाठी तो अशक्त असतो. म्हणून जी क्रिया आपल्याला कोणती जमेल, कोणती आपण करू शकतो याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून त्यात आवड निर्माण आपल्याला आपोआप होते आणि त्या आवडीनुसार आपण आपोआपच धर्मकार्य करू शकतो. त्याच्यामुळं अशा गोष्टीसाठी आपण तो विचार केला पाहिजे. किंवा एखादी व्यक्ती आजारी पडला, त्यांनी विधी आचरणं नाही आचरला तर मग त्याला दोष लागेल, त्याला धर्म भेटणार नाही, ही जी मानसिकता आहे त्याच्यासाठी परमेश्वराने सूत्र सांगितलं अशक्ताशी विधी नाही. कारण कोणी वय झालेलं असतं, मग त्यांनी वय झालेलं असताना मग भिक्षा मागायला 2-2, 5-5 किलोमीटर जाऊ शकत नाही. मग त्यांच्या मनामध्ये किंवा आपणही त्यांच्याविषयी गैरसमज करून घेणं हे चुकीचं असतं, कारण त्यासाठी ते अशक्त आहे. आणि ते अशक्ताशी विधी नाही हे सांगण्याचं कारणही तसंच आहे की आपल्या धर्मामध्ये प्रत्येक याच्यानुसार या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात आणि त्या अनुषंगाने आपण तो विचार केला पाहिजे. आता नामधारक वासनिक या अवस्थेत असताना आपल्याला काय आवडेल, कारण आपण 4 लोक जमलेला असतो, एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर एखाद्याकडे पैसा नाही देऊ शकत तर तो वेळ देऊ शकतो. जो वेळ देऊ शकत नाही पण तो पैसा देऊ शकतो. एखादा सेवा करू शकतो, एखादा नाही करू शकत, एखादं तत्वज्ञान सांगू शकतो, एखादं सूत्रसंचालन करू शकतो, एखादं त्याच्याकडे काही कला असेल तर त्या कलेच्या अनुषंगाने ती कार्यक्रमापुरती तो धर्मसेवा देऊ शकतो. तर असं संघटनात्मक बांधणी करून त्यांनी त्याच्याकडे जे आहे ते त्यांनी जर योगदान दिलं तर नक्कीच ते धर्मकार्य सिद्धीत जायला कोणत्या प्रकारच्या अडचणी येत नाही. कारण असे प्रयोग आम्ही मंडळामध्ये केलेले आहे की प्रत्येकाकडे काहीतरी देण्यासारखं आहे. कोणी वेळ देतो, कोणी पैसा देतो, कोणी सेवा देतो, कोणी शास्त्र सांगू शकतो, कोणाकडे काही कला असते त्या पद्धतीनं तो ते वेळ किंवा ती कलाच्या अनुषंगाने धर्मसेवा करू शकतो. तर ज्याच्याकडे जे आहे त्यांनी त्याचं ते योगदान दिलं पाहिजे आणि अशा कार्यक्रमांमध्ये आपण सहभाग नोंदवून आपली सेवा परमेश्वराच्या ठिकाणी कशी जाईल याचा आपण नक्कीच होकारात्मक विचार केला पाहिजे. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमेलच याची अजिबात शाश्वती नाही आणि गॅरंटी नाही. त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर त्याला जे देऊ शकतो ते त्याच्यासाठी तो सशक्त, ज्याच्याकडे ते नाही आहे त्याच्यासाठी तो अशक्त. तर असं संघटनात्मक बांधणी करून धर्मकार्य आपण करू शकतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला आपण जोडलेलं ठेवू शकतो. ज्याच्याकडे जे आहे ते घेऊन आजही आपण मार्गांमध्ये गेलो तर ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. एखाद्याला शिवणकला येते तर त्याला बाबाजी व्यापार देतात कपडे शिवण्याचा, कोणाला स्वयंपाकामध्ये आवड असते, कोणाला बाकीची सेवा झाडण्यात, साफसफाई ठेवण्यात आवड असते, कोणाला बाहेरच्या व्यापारामध्ये आवड असते, कोणाला एखाद्या शास्त्राच्या अनुषंगाने काही लिखाण असेल, काही DTP करणं, टायपिंग करणं असेल, काही कॉम्प्युटरचं काम असेल. अशा वेगळ्या पद्धतीने त्याची आवड किंवा त्यातलं जी कला आहे ती अवगत असलेला विषय त्या अनुषंगाने त्याच्याकडून काम करून घेणं
त्याच्यासाठी काय आहे त्याच्याकडं, काय तो धर्माला देऊ शकतो, असा विचार करून सशक्त अशक्तपणाचा विचार करायचा आहे. तर आपणही आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण काय करू शकतो धर्मासाठी. ऑलरेडी धर्मासाठी आपण काही करू शकत नाही, कारण धर्म सक्षम आहे, परमेश्वर समर्थ आहे तो धर्म नेण्यासाठी. पण योगदान आपलं असेल, ती क्रिया आहे आणि त्या क्रियेच्या माध्यमातूनच आपली योग्यता वाढत असते आणि पुढं पुढं आपण प्रगती होत असते. मग ते योगदान कोणत्याही अनुषंगाने असेल, अन्नदान ते उत्तम सांगितलंय, हे आपल्याला डोक्यामध्ये बसलेलं आहे म्हणून आपला अन्नदानावरती खूप जोर असतो. परंतु अन्नदानाव्यतिरिक्तही अनेक क्रिया असतात, अन्नदानाव्यतिरिक्त अनेक सेवा असतात का त्या सेवेशिवाय या गोष्टी पुढं जाऊ शकत नाही. तर आपण कुठं ते बसतो आणि कुठं काय करू शकतो याचा जर विचार केला तर नक्कीच हा सूत्राचा आपण लक्षात येईल आपल्या, आणि त्या अनुषंगाने आपण अशक्त कोण आणि सशक्त कोण या अनुषंगाने चिंतन करून आपण कशामध्ये बसतो याचा विचार करून पुढं आपल्याला जायचं असतं. हा गा येथून म्हणावे तेवढी तुम्ही करावे की हे तुम्हाशीच पुरावे. जे परमेश्वर स्पष्ट सांगतात की प्रत्येक गोष्ट मीच सांगितली पाहिजे का, तुम्हाला काही स्वतःहून काही स्फुरलं पाहिजे की नाही किंवा स्फूर्त की नाही. कारण तशा लीळा घडलेल्या आहे. संतोष नावाचे जे भक्त होते ते आजारी पडलेले, आणि ते आजारी पडल्यामुळं देव त्यांना पडताळणी करण्यासाठी जातात. देवाबरोबर आचार्य असतात, काही बाकीचे भक्त पण असतात. तर देव म्हणतात, अहो यांना पाणी पिता येत नाही, इतके अशक्त झालेले, उठता येत नाही, इतके अशक्त झालेले, यांना पाणी द्या, यांची सेवा करा. तर आचार्य देवाला सांगतात की देवा तुम्ही असं कधी सांगितलं नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट काय आम्हीच सांगितली पाहिजे, तुम्हाला ते स्फुरलं पाहिजे, तुम्हाला पण ते कळालं पाहिजे, हा सेन्स तुम्हाला पण असला पाहिजे. या धर्मामध्ये सेन्स खूप गरजेचा आहे आणि तो आपल्याला कमी झालेला दिसतो. कारण कोणत्या वेळेस काय द्यायचंय, कोणत्या वेळेस काय करायचंय हे आपण प्रत्येक गोष्ट म्हणतो प्रमाण आहे का, आणि कोणत्या सूत्रात आहे, कोणत्या लिळत आहे, या आमच्या बाबांनी हे सांगितलेलं नाहीये, त्या व्यक्तीनं याच खोडलेलं आहे, हा विचार करून आपण हा जो सेन्स आहे तो आपला कमी झालेला आहे. खरं म्हणजे धर्म ही एक सामाजिक परिक्रमा आहे, सामाजिक प्रवृत्ती आहे. एक सोशल नेचरचा जो माणूस आहे तो धर्म खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. कारण दुसऱ्याच्या प्रती संवेदना असणं, दुसऱ्याच्या प्रती ऊर्ध्वगतीचा विचार करणं, होकारात्मक विचार करणं ही धर्माची पाय आहे. दुसऱ्याच्या प्रती जर तुम्ही चांगला विचार करत नसेल, दुसऱ्याला काही मदत करण्याची प्रवृत्ती तुमच्याकडे नसेल, तर धर्म सांभाळायला तुम्हाला खूप अवघड होणार आहे. म्हणून सोशल विचाराचे, सामाजिक विचाराचे जे लोक असतात ते धर्म खूप चांगला समजून घेऊ शकतात आणि चांगला पाळू शकतात ना. कोणाला तरी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून कोणाला तरी मदत करणं, कोणाचं तरी शुभचिंतन करणं, कारण दुसऱ्याचं चिंतन करणं हे ऊर्ध्वगतीचं कार्य आहे. कारण जीव दोषदर्शी का, जीव स्वार्थी असल्यामुळं तो स्वतःचा फक्त विचार करतो. दुसऱ्याचा चांगला विचार करणं, तो बी ऊर्ध्वगतीचा विचार करणं, आणि ते आपल्याला स्वतःहून स्फुरलं पाहिजे, कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे, तो सेन्स जर असेल तर नक्कीच समाजामध्ये किंवा धर्मामध्ये आपल्याला या गोष्टीचा लाभ होतो. आणि हे जे सूत्र पाळणं आपल्याला अत्यंत सोपं जातात. की प्रत्येक गोष्ट आपण धर्मात आहे का, धर्मात आहे का याचा विचार न करता सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा विचार करून प्रत्येक गोष्ट ही धर्मात बसते. चांगला विचार असेल, चांगली कृती असेल, चांगली क्रिया असेल, ही धर्माचाच एक वचन आहे, धर्माचीच एक कृती, धर्माचाच एक आचार आहे. हे समजून जर आपण घेतलं तर कुठंतरी तुम्हाला हे धर्मात दिसणारच आहे 100%. कारण धर्माव्यतिरिक्त जगात काहीच नाही, समाजामध्ये काही नाही आहे. फक्त आपण धर्मामध्ये कमी पडत असल्यामुळं मग आपल्या मनामध्ये ही शंका येते का हे तत्वात बसतं का, नाही आचारात बसतं का, नाही विचारात बसतं का. म्हणून परमेश्वर आचार्यांना सांगता असताना अप्रत्यक्षरित्या आपल्याला बजावतात की तुम्हाला काहीतरी स्फुरलं पाहिजे, तुम्हाला काहीतरी मनातून आलं पाहिजे का मला हे करायचंय किंवा करायला पाहिजे. तर या अनुषंगाने हे वचन सांगितलंय. आणि नामधारक वासनिक अवस्थेत असताना या वचनाचा आपल्याला पावलोपावली प्रचिती येत असते. कारण आपण परमार्गात फिरत असताना, स्नान करत असताना या गोष्टी आपल्याला दिसतात. तर काहीतरी आपल्याला स्फुरलं पाहिजे धर्मसेवेच्या अनुषंगाने. मग आपण एखाद्या स्थानावर गेलो, तिथं स्वच्छता दिसते, आपण फक्त नावं ठेवतो का इथं पुजारी लोक आहे किंवा साधू संत राहतात, ही स्वच्छता का करत नाही. तर आपलंही ड्युटी आहे, आपलंही कर्तव्य आहे. जर आपणच त्या गोष्टीला सुरुवात जर केली तर नक्कीच आपल्याला ते स्फुरलं पाहिजे आणि आपलं बघून आपोआप दुसऱ्याला ते करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. मग स्वच्छतेच्या असेल किंवा तिथं गेल्यानंतर आपल्याला जे व्यवस्था आहे आपल्या स्वच्छतागृहाची
भीती नसते त्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा एखादे भिक्षुक आहे, साधुसंत आहे की अत्यंत कानाकोपऱ्यामध्ये किंवा अगदी दुर्मिळ भागामध्ये स्थान आहे, त्या स्थानाचं ते संवर्धन करतात. त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना लाईट नसेल, त्यांना पाण्याची व्यवस्था नसेल, त्यांना बाकीच्या गोष्टीची अडचणी असेल, तर ती क्रिया ही आपल्यासाठी स्वतःच पुरली पाहिजे. मग आपण लगेच म्हणतो अन्नदान ते श्रेष्ठ सांगितलंय आणि याच्यासाठी ही क्रिया नाही, ती काय क्रिया नाही. त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या वेळेनुसार ते आपल्याला स्फुरलं पाहिजे आणि ती आपल्यासाठी क्रिया ही योग्यच असते. त्याच्यामुळं गरजेचं काय आहे हे बघून क्रिया झाली पाहिजे. आज आपलं काय झालंय का गरज आहे की नाही, फक्त क्रिया करत राहतो. एक मानसिकता आपण निर्माण केली का मी इथं क्रिया केली, तिथं क्रिया केली, पण त्या क्रियेची किती गरज होते, जर गरज नसेल तर ती क्रिया किती लागू पडेल याचा आपण विचार केला पाहिजे. गरजेनुसार क्रिया करणं हे आपल्याला स्फुरलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण धर्मसेवा करत राहिलो पाहिजे. संघटनात्मक धर्मसेवा केली तर अधिक उत्तम होऊ शकते, कारण आपण कुठपर्यंत पुरणार आहे. तर या अशा अनेक गोष्टी आहेत धर्मामध्ये की ज्या आपण करू शकतो. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की तुम्हालाही काहीतरी स्फुरलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट मीच सांगितली पाहिजे असं काही नाही. कारण नाहीतरी आपण जे करतोय ते परमेश्वरच करणार आहे. पुढचं सूत्र तेच येतंय, तू उभा ठाकलाशीची पुरी सिद्धी ते येथूनच निजेल. नाहीतरी आपण काय करतोय, आपण काय करणार आहे, आपल्यामध्ये काय ताकद आहे. आपलं पोट दुखायला लागलं, आपलं डोकं दुखायला लागलं, आपलं डोकं आपल्याला थांबवता येत नाही, आपलं पोट आपल्याला थांबवता येत नाही. त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टरकडे जाऊन दुसरी बाहेरचं औषध गोळी घेऊन आपल्याला ते बरं करावं लागतं. आपल्याला आपलं जमत नाही, ते आपण धर्माचं काय करणार आहे. म्हणून धर्माचं काय असो किंवा कोणती गोष्ट असो, त्याच्यासाठी फक्त आपल्याला होकारात्मक मी करीन, मला करायचं आहे ही विचारधारा ठेवून आपल्याला उभं राहायचंय, तो प्रयत्न करायचा आहे. सिद्धीतच परमेश्वरच नेणार आहे. आणि धर्माच्या अनुषंगाने जी बी गोष्ट असेल ती परमेश्वर शेवटाच नेत असतात. जे जे गरजेचं आहे ते परमेश्वर शेवटात नेत असतात. जिथं जिथं जे जे गरजेचं तिथं तिथं कोणीतरी कोणाला तरी परमेश्वर बरोबर उभं करतात. आणि हे अनुभूती प्रचिती आपल्याला येत असते. तर प्रत्येकाने कुठंतरी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम केलेला असतो, काहीतरी धर्मसेवा केलेली असते आणि त्याची अनुभूती प्रचिती आलेली असते, त्याला विरोध होतो, काहींकडे अनेक अडचणी असतात, त्या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न असतो. परंतु तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक वेगळं समाधान लाभतं की अरे ही अशक्यातली गोष्ट होती, माझ्या आवाक्यातल्या बाहेरची गोष्ट होती, तरी परमेश्वराने ती करून घेतली माझ्याकडून किंवा झाली. याच्या वेळेस आपल्याला आपोआप प्रचिती येते की तू उभा ठाकलीशी पुरे सिद्धी ते येथूनच नेली. कारण परमेश्वराचं वचन आहे, ते तर काही खोटं ठरणार नाही. परमेश्वराचा सिद्धीच मी नेणार आहे, म्हणजे सुरुवात फक्त आपल्याला करायची आहे. बाकी तो कार्यक्रम पुढे न्यायचा, तो यशस्वी करून शेवटाच न्यायचा, हे काम तर परमेश्वराची, ड्युटी परमेश्वराची आहे. त्याच्यामुळं शेवटाच न्यायचा आणि तो कार्यक्रम पूर्ण करायचा याचा विचार नाही करायचा. आपल्याला विचार फक्त करायचा आहे, सुरुवात करायची, त्याला होकारात्मक विचाराने सुरुवात केली पाहिजे. फक्त योग्य अयोग्य परिस्थितीनुसार तो विचार झाला पाहिजे आणि त्यातून आपल्याला पुढं जाता आला पाहिजे. कोणताही कार्यक्रम तो नेता आला पाहिजे, कारण परमेश्वर ते घेऊन जाणार आहे. आणि जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीच्या धर्माच्या अनुषंगाने गरज आहे, परमेश्वर ती गोष्ट करून घेतात प्रत्येक जीवाकडून. प्रत्येक जीवाचं एक वेगळे स्किल असतं, योग्यता असते, त्याची तळमळ, धडपड, प्रयत्न किंवा त्याचं स्किल वेगळं असतं. त्याचं जे आवाक आहे, त्याची जी योग्यता आहे ती परमेश्वराला पुरेपूर माहीत असते. आणि मग त्याच्याकडून काय करून घ्यायचं ते परमेश्वर बरोबर करतात. आपल्याला आपली कॅपॅसिटी माहीत नाही आहे, पण आपल्याकडून एखादं काम झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, ते बी आत्मचिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं, तर आता हे झालं कसं काय, माझा तर कसं विचारही त्याचा केला नव्हता मी, पण ते परमेश्वर करून घेत असतात. म्हणून परमेश्वर म्हणतात तू उभा राहा, फक्त सिद्धीत इथून नेईल. म्हणून धर्मकार्य करत असताना कोणत्याही मनामध्ये आपण शंका, नकारात्मक विचार ठेवले नाही पाहिजे. हे होईल का नाही, होतं का नाही, अनेक अडचणी आहे, अनेक त्याच्यामध्ये अडथळे आहे. आणि मग ते फक्त आपली नियत साफ असली पाहिजे, आपले विचार अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक असले पाहिजे. आणि ती विचारधारा फक्त आणि फक्त परमेश्वर सेवेची, धर्मसेवेची असली पाहिजे. ती जर असेल तर तुमच्या कोणत्याच कार्याला कुठंच अडथळे येणार नाही. किती अडथळे आले तरी त्या अडथळ्यावरती तुम्ही मात करून परमेश्वर तुम्हाला त्यात यशस्वी ठरवा. आपली नियत जर साफ असेल तर परमेश्वर प्रत्येक वेळेस आपल्या त्या कार्यामध्ये सदोतीत स्वतः असतात आणि ते करून घेतात, यात काही शंका नाही. आणि ही प्रचिती आपल्याला वेळोवेळी आलेली असते. आणि नामधारक वासनिक वर्गाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यांनी होकारात्मक विचार करून पुढे न्यायला, तो विचार न्यायला पाहिजे. मग मार्ग अन्न आहे, धर्माची सेवा आहे,
काही ठिकाणी काही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं काही स्थानाच्या अडचणी असतील, काही मार्गाच्या अडचणी असतील, काही साधू संतांच्या अडचणी असतात, काही वासनिक नामधारक वर्गाच्या सुद्धा अडचणी असतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला करायचं. एखादी व्यक्ती आहे की ज्याला धर्म समजून जाणून घेण्याची इच्छा आहे, तर आपण म्हणतो मी कसं काय सांगू शकतो, माझ्यात अधिकारच नाही, माझ्यात पात्रताच नाही, योग्यताच नाही. पण ते तुझ्याकडनं हे तू मान्य करतो ही चांगली गोष्ट आहे, परंतु जे बी देणार आहे ते परमेश्वर देणार आहे, जे करणार आहे ते परमेश्वर करणार आहे, असा होकारात्मक विचार करून त्या गोष्टीला जर नक्की सुरुवात जर केली आपण, तर आपाप शेवटास ही गोष्ट जात असते. कारण समाजामध्ये फिरत असताना, धर्मकार्य करत असताना हे अनुभव माझ्यासारख्याला खूप आलेले आहे. कारण कितीतरी ठिकाणी काही सत्संगात जातो, निरूपण केल्यानंतर एखादी 2 व्यक्ती आहेत, त्याच्या घरामध्ये देवपूजा असते, आईवडील उपदेशी असतात, परंतु त्याला त्याचा संवादात न असल्यामुळं, तो कॉलेजचा मुलगा, कॉलेजची मुलगी असल्यामुळं त्याला त्याचे प्रश्न न फिटत असल्यामुळं साजत्याकडून परमेश्वर बरोबर काहीतरी कोणाकडून ते काम करून घेतात. असे अनुभव आले की ते तयार होतात उपदेश देण्यासाठी. माझ्याबरोबर कोणीतरी भिक्षुक असतं, तपस्विनी असते, त्यांना सांगतो द्या आई तुम्ही उपदेश द्या. नाही म्हणे माझ्याकडे योग्यता नाही, ती पात्रता नाही, आमच्या गुरुला विचारावं लागेल किंवा आमच्या बाबांना सांगावं लागेल, नाही तर यांना बाबांकडे यावं लागेल. पण ती वेळ निघून जाते. ती वेळ निघून गेल्यानंतर त्या व्यक्ती परत उपदेश होईल नाही होईल किंवा थोडी लेट होईल, ह्या ज्या गोष्टी आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं जी वेळ, जी परिस्थिती आपल्या समोर आली, मग त्या परिस्थितीनं, त्या पद्धतीनं आपण ते सांगितलं पाहिजे. साधारण नामधारक मनुष्य आहे, समाजात राहत असताना कधीतरी असे प्रसंग येतात. नातेवाईकाकडे गेल्यानंतर, सत्यनारायणाला गेल्यानंतर तो म्हणतो मला प्रसाद चालत नाही, आणि मग थोडक्यात ते विचारतात का प्रसाद चालत नाही, हा गप्प बसतो. म्हणजे अपमान होण्याची शक्यता निर्माण होते. धर्मावरती त्याला काय जे तोडकं मोडकं सांगण्याची वेळ आली आहे ते सांगायचं, कारण परमेश्वर तिथं ठोकून तुम्हाला तुमच्याकडून करून घेणार आहे. कारण तसे प्रसंग लीळाचरित्रामध्ये 2 वेळा झालेले आहेत. ज्यावेळेस पूजनीय माईम भट आचार्यांना अप्रत्यक्षरित्या मानपान देत नव्हते का, हे यांना काय येतं आणि यांना काय दंडोत घालायचा, एक अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पण डोमेग्रामला प्रसंग निर्माण झाला आणि आचार्यांना देव म्हणतात तुम्ही बोला, यांच्याशी चर्चा करा. तर आचार्य म्हणतात मी काय बोलणार, माझ्याकडे काय येतंय. बोला म्हटल्यानंतर बोलायला लागले. आणि पूजनीय माईम भट अद्वैतवादातून आलेले, त्या तत्वज्ञानातून आलेले, त्यांनी असे कधी सिद्धांतच ऐकले नाही. आचार्यांच्या मुखातून देवानी वधून घेतले. आणि तेव्हा पूजनीय माईम भटांची जी निष्ठा आहे किंवा जो भाव आहे, जी श्रद्धा आहे, ती आचार्यांवर बसते. तसाच प्रसंग गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी जेव्हा देव उत्तरापंथी गेल्यानंतर निर्माण झालेला आहे. अन्य एक साधू आहे जे 1000 त्याच्याबरोबर ती शिष्य असतात, आणि ते गोविंदप्रभू बाबांना भेटायला आल्यानंतर गोविंदप्रभू बाबांची इच्छा असते की माईम भटांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा करावी. आता शास्त्रचर्चा करावी हे गोविंदप्रभू बाबांच्या मनात आलं. त्यांनी आचार्यांकडे बघून माईम भटांकडे बघितलं, ते आचार्यांच्या लक्षात आलं. आणि मग आचार्य सांगतात माईम भटांना की तुम्ही यांच्याशी शास्त्रचर्चा करा. ते ना मला काय येतंय, तुम्ही जी चर्चा केली त्यावेळेस तीच अशी एवढी अलौकिक होती का माझ्यासारख्याला तुम्ही गप्प केलं, तुम्ही बोला. मग आचार्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं का आज गोविंदप्रभू बाबांची अशी प्रवृत्ती का तुम्ही बोलावं, त्यावेळेस देवाची प्रवृत्ती होती का मी बोलावं. ते देवाच्या कडेने झालं पाहिजे, देवाच्या प्रवृत्तीनंच होत असतं, देवाच्या कडेनेच होत असतं. ती आपल्यासाठी धर्मसंकट आहे असं ठरून आपण जर प्रार्थना केली तर तुम्ही असं बोलायला लागाल, असं आत्मविश्वासाने बोलाल का समोरचा तो गप्प बसेल. आणि असे अनुभव मला बऱ्याच वेळा आलेले आहे. फक्त आपली नियत साफ असली पाहिजे, आपली प्रार्थना देवाकडे असली पाहिजे. देव बरोबर ते तारून आपल्याला नेत असतात. आणि मग त्यावेळेस पूजनीय माईम भट त्या अन्य साधूंशी चर्चा करतात आणि त्यांना गप करतात. कारण परमेश्वर कोण, नित्यमुक्त तो कोण, असं विचारल्यानंतर गोविंदप्रभू बाबांवरती त्यांची श्रद्धा येते. तर असे प्रसंग आपल्या लीळाचरित्रातून ऐकल्यानंतर, ते बघितल्यानंतर आपल्याला त्यातून काहीतरी शिक परमेश्वराने दिलेली आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून तुम्हाला काहीतरी स्फुरलं पाहिजे, आणि ते स्फुरण्याची कृती तुमची इच्छा जर असेल तर नक्कीच आपल्याला पुढं परमेश्वर हे घेऊन जात असतात आणि सिद्धीलाही परमेश्वरच नेत असतात. हा पॉझिटिव्ह विचार जरी असला तर आपल्या मनामधली जी भीती ती आपोआपच दूर होते. कारण आपल्याबरोबर देव आहे अशी भावना जर निर्माण केली, मग ती चर्चेची असो, प्रवासाची असो किंवा आणखीन कुठं जायची असो, फक्त परमेश्वराने सांगितले त्या नियमात, त्या चौकटीत आपण बसणारे असेल, आपली नियत साफ असेल तर परमेश्वर आपल्याबरोबर आहे. मग आपण कोणत्याही गोष्टीवरती मात करू शकतो. ही भावना, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल
तर नक्कीच आपल्याला धर्माविषयी एक वेगळं वातावरण निर्माण करता येऊ शकतं, पोषक वातावरण निर्माण करता येऊ शकतं. तर आपल्या मनामध्ये एक भीती आणि न्यूनगंड निर्माण झालेला आहे, तो निघणं अत्यंत गरजेचं आहे. माझं ते काम नाही आणि माझी ती ड्युटी नाही आहे असं समजून आपण संसारामध्ये इतकं रममान झालेलो आहे की धर्म फक्त आपल्याला देवपूजापुरता आणि कधीतरी क्रिया आणि कधीतरी स्थानापुरताच मर्यादित झालेला आहे. धर्म एवढा छोटाही नाही आणि तो अमर्याद धर्म तो समजून घ्यायचा असेल तर परमेश्वरांनी सांगितलेल्या या वचनावरती चिंतन केलं पाहिजे आणि त्या कृतीवरती आपण गेलो पाहिजे. जेव्हा आपण या कृतीवर जाऊ तेव्हा त्याची प्रचिती, तेव्हा त्याची अनुभूती आपल्याला येईल आणि मग मात्र तो प्रवास आपला अत्यंत सुखकर, अत्यंत आनंददायी निर्माण होईल यात अजिबात शंका नाही. कारण परमेश्वर सांगतात साधनापेक्षा साध्य उत्तम असतं. ते साधन आहे. धर्म कार्य, धर्मसेवा, तत्वज्ञान ऐकणं, चर्चा करणं, संवाद करणं हे साधन आहे. याच्यापेक्षा साध्य म्हणजे परमेश्वराची प्राप्ती अत्यंत उत्तम, अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत सुंदर असते. या चर्चेमध्ये एवढा सुख आहे, या क्रियेमध्ये, या सेवेमध्ये एवढं सुख आहे, तर त्या प्राप्तीमध्ये किती असेल त्याची आपण विचारही करू शकत नाही. आणि म्हणून त्या आराधने आपल्याला जे जे गरजेचं आहे धर्माच्या या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, त्यासाठी शिदोरी म्हणून आपण ती सतत थेंबे थेंबे तळेसाचे अशा पद्धतीनं साठवत राहिलं पाहिजे आणि ती मग आपल्याला पुढं जाऊन उपयोगी पडणार आहे. तर या अनुषंगाने ह्या आपण विचार करायचा आहे. पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे की श्री प्रभूची सेवे अनिका द्रव्य ते ना तू नसू याची पुरेशी. म्हणजे परमेश्वरांनी आचार्यांच्या अनुषंगाने ही गोष्ट सांगितलेली आहे की श्री प्रभूची सेवे अनिका द्रव्याचे ना तू नसुदाशी पुरेशी. म्हणजे आचार्यांच्या मनात येतं, कारण पूजनीय माहीम भट गोविंदप्रभू बाबांच्या सेवेमध्ये असतात, ते तिथं व्यापार करतात सोन्याचा आणि त्या व्यापारातून जो मिळालेला पैसा आहे तो पूर्णपणे गोविंदप्रभू बाबांच्या सेवेत ते दररोज लावत होते. आचार्यांच्या मनात कधीतरी येतं, कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण कोणीतरी क्रिया करतंय हे आपण बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपणही क्रिया करावी आणि आपल्याकडचं ते द्रव्य नाही किंवा ती वेळ नाही, ती परिस्थिती नाही आहे, त्याचं दुःख, त्याचं अप्राप्ती नक्कीच भावली पाहिजे. परंतु त्याला पर्याय आपल्याला परमेश्वरांनी जे दिलेले त्याचा विचार करून त्या पर्यायाच्या अनुषंगाने धर्मसेवा करण्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो आणि प्रत्येक गोष्टीच्या पर्यायातून परमेश्वर ही प्राप्ती किंवा ही सेवा करून घेत असतात. कारण ज्यावेळेस ते आचार्यांना असं दुःख होतं तर त्या दुःखाच्या वेळेस मग त्यांना असं वाटतं की माझ्याकडे द्रव्य नाही, मी गणप्रभू बाबांची सेवा करील असं माझ्याकडं काही पैसा नाही, तर ते दुःख करायला लागतात. त्यावेळेस देव त्यांना स्पष्ट सांगतात, भोटो द्रव्य नसले म्हणून काय झाले म्हणे, द्रव्य जरी नसले तर त्यांनी काही फरक पडत नाही, कारण तरी तुम्ही त्यांची सेवा करू शकता. त्या पैशानेच धर्मसेवा होते हा समज, हा गैरसमज आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पैशाने क्रिया होईल परंतु त्या क्रियेमध्ये तो भाव नसेल, तेवढी विचारधारा किंवा ज्ञानयुक्त जर ती नसेल तर त्या पैशाने केलेल्या क्रियेचाही काही उपयोग होत नाही. म्हणून द्रव्याची सेवा करण्यापेक्षा, द्रव्याने सेवा करण्यापेक्षा देव सांगतात, आता आचार्यांना समजावतात की काळोचित मनोमनी राखून जो क्रिया करतो त्याची क्रिया थोर आहे. म्हणजे परमेश्वराची कड काय आहे, परमेश्वराची प्रवृत्ती काय आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे, याचं चिंतन करून हे शोधून त्या पद्धतीनं जर आपण ती सेवा केली कोणतीही, तर ती ह्या द्रव्याच्या क्रियेपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ती आपण केली पाहिजे, तो आपण शोधलं पाहिजे. कारण महादाईसाने काय द्रव्याने सेवा केली होती का म्हणे, तर मतितार्थ स्पष्ट करता स्वामी म्हणाले की मनोगती म्हणजे मनोधर्म राखून, देवाचा मनोधर्म राखून सेवा जर आपण केली तर ती द्रव्य पूजण्यापेक्षाही मोठी आहे. म्हणून आपण आज चिंतन केलं की पाठीमागं मी क्रिया केली, मी स्थानाची सेवा केली, मी पंक्ती दिल्या किंवा ह्या कार्यक्रमात मी अन्नदान केलं, जे बी आहे ते आपण आपल्या कडेने केलेलं राहतं. तर मी केलं म्हणत राहतो. परमेश्वराच्या कडेने कधीतरी अचानक जी क्रिया घडते ती परमेश्वराच्या कडेची असते आणि त्यातून आपल्याला ज्ञान आणि प्रेम होणार असतं. कारण अहेतुक भूतभजन, अहेतुक मायापूर भजन हे आपल्याला ज्ञानाप्रती आणि प्रेमाप्रती साधन असतं. आता आपण म्हणतो मी तर क्रिया करत आलो, आतापर्यंत कितीतरी क्रिया केल्या, मग मला का होत नाही ते, तर न होण्याचं कारण का ते आपण आपल्या कडेने केलेलं असतं, ती स्वीकारतच नाही पडलं तर त्या करण्याला काही अर्थ नाही. ती दृष्टपर असेल, काहीतरी अपेक्षेने असेल तर त्या क्रियेला काही अर्थ नाही. परमेश्वराच्या कडेने जे होतं ते ज्ञानाला आणि प्रेमाला
योग्य असतं, पात्र असतं. आणि परमेश्वराने ते करून घेण्यासाठी आपल्याकडे फक्त प्रार्थना असली पाहिजे, अप्राप्तीचं दुःख असलं पाहिजे, आपली तळमळ आणि कळकळ असली पाहिजे, आपली जाणीव जेवढी जास्त तेवढं दुःख आपलं जास्त असतं. आणि त्यावेळेस परमेश्वराकडे आपण जर प्रार्थना केली तर नक्कीच परमेश्वर याशी क्रियेचा योग स्वतः आणून देतात, करून घेतात. आणि ती जी क्रिया असते, ती जी सेवा असते, ती सर्वश्रेष्ठ असते. कारण आजूबाजूला अनेक असे सद्भक्त आहे, परमेश्वर कृपेने म्हणा, त्यांच्या पूर्वकर्माने म्हणा, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, मग ते अन्नदान करतात, परंतु त्यांच्यामध्ये जो बदल व्हायला असायला पाहिजे तो होत नाही. याचा अर्थ त्या क्रियेचा स्वीकार नाही म्हणून बदल नाही, आणि फक्त संस्कार आहे म्हणून ते क्रिया करत राहतात. एक मानसिकता आहे, ते क्रिया करत राहतात, कोणत्या तरी अपेक्षेने, कोणत्या तरी स्वार्थाने करत राहतात. त्याच्यामुळे ती अयुतुक होत नाही. अयुतुक न झाल्यामुळं ज्ञानाप्रती प्रेमाप्रती ते साधन ठरत नाही. आणि म्हणून 50-50, 20-20 वर्ष उपदेश घेऊन आणि दरवर्षी 4-4, 5-5, 10 ठिकाणी क्रिया करून सुद्धा त्यांच्यामध्ये बदल जो दिसत नाही किंवा हिंमत नाही बाहेर पडण्याची किंवा त्याग करण्याची, तर त्याच्या पाठीमागचा क्रियेचा अस्वीकार हे ठरतं. सारंग पंडितांनी तर देवाला विनंती करून 60 वेळा त्यांच्या सदनी, त्यांच्या घरी नेऊन देवाला उपार दाखवून आणि देवाला विनंती करून अन्नदान केलेलं आहे, पण ते स्वीकारतच पडलं नाही. त्याच्यामुळं सारंग पंडितांना ना बोध झाला ना ते अनुसरले, उलट त्यांनी कितीतरी दोष जोडले. तर त्यांना आता ते कळत होतं की श्रीकृष्ण महाराज हेच श्री स्वामी श्री चक्रधर आहे, श्री चक्रधर हेच स्वामी श्रीकृष्ण महाराज आहे. हे कळत होतं, समजतच होतं. आणि अनेक लीळांमधून त्यांनी ते व्यक्त पण केलेले, उक्त पण केलेले. त्याच्यावरती परमेश्वरांनी गौरवोद्गार करून काढलेले का काय पंडित म्हणे पांडित्य मिरावता तुम्ही, काय भोटं पांडित्य मिरावता, अशा पद्धतीनं त्यांना टोकलं पण आहे. परंतु जेव्हा वेळ येते बोलण्याची तेव्हा ते मुख गिळून बसतात. जेव्हा त्यागाची वेळ येते तेव्हा त्यागाचा ते विचार करत नाही. तर अशा क्रियेला काही उपयोग नसतो. कारण क्रिया ही बाईसांची असेल, महादाईसांची असेल, आचार्यांची असेल, पूजनीय माईम भटांची असेल, धानाईसांची असेल. धानाईसांनी आंबे देवासाठी, माझ्या बाबांसाठी असं म्हणतात क्षणी देव ते स्वीकारतात. त्याच्यासाठी परमेश्वराला काही विशिष्ट ठिकाणी जाऊनच ते देवा संकल्प सोडावा आणि मगच त्यांनी स्वीकारावं, असं ती काही प्रक्रिया नाही आहे. कारण तो भाव इतका श्रेष्ठ होता धानाईसांचा. आणि धानाईसा ही सारंग पंडितांची मुलगी, तिच्याकडून परमेश्वर स्वीकारतात आणि ती कितीतरी योग्य त्याला पोचते. आणि तिचे वडील मात्र ते समजू शकत नाही किंवा त्यांना ते भेटत नाही. तर याच्या पाठीमागचा हेतू काय आहे तुमच्या क्रियेचा, तुमचा भाव काय आहे, त्याच्यानंतर ते स्वीकार अस्वीकार ठरतो. आज आपण कुठं कार्यक्रमात गेलो आणि कोणाला तरी मनात नसताना आपण दंडोत केला, मनात नसताना त्यांच्याशी बोललो, तरी त्या समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं की याच्या मनात नाही आपल्याशी बोलायचं, याच्या मनात नाही आपल्याला दंडोत घालायचा, पण फक्त म्हणायचं म्हणून, बोलायचं म्हणून बोललोय. हे आपल्याला कळाल्यानंतर आपण त्याचा स्वीकार नाही करत. आपल्याला ते लक्षात येतं. तर ते परमेश्वर आहे, परमेश्वर सर्व जाणतात. आपला हेतू काय आणि आपला भाव काय त्याच्यावरती सर्व काही स्वीकार अस्वीकार ठरलेला असतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आचार्यांना ते समजावतात की प्रत्येक गोष्ट ही पैशानेच करावं लागते असं काही नाही आहे. तर पैशा व्यतिरिक्तही परमेश्वराचा कड काय आहे, परमेश्वरांनी आपल्याला तत्त्वज्ञान काय सांगितले, त्या अनुषंगाने आपण जर कोणती क्रिया जर केली तर नक्कीच ती स्वीकारात पडते. आणि नामधारक वासनिकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण परमेश्वराचा कड बघून, परमेश्वराचं तत्त्वज्ञान बघून, परमेश्वराची ज्ञानाची जाणीव, आचार विचार तत्व सिद्धांताची समजून घेऊन जर क्रिया केली तरच ती उपयोगी आहे. नाही तर करायचं म्हणून करायचं, गुरुवा सांगतात म्हणून तो करतोस म्हणून किंवा समाजाला दाखवण्याच्या अनुषंगाने जर करत राहिलो तर त्या क्रियेला काही अर्थ नाही आहे. आणि क्रिया ही फक्त पैशानीच किंवा अन्नदानातूनच घडते असंही काही नाही. त्या त्या वेळेस जी जी अडचण आहे त्या त्या अनुषंगाने ती क्रिया जर केली तर नक्कीच परमेश्वराच्या ती स्वीकारात पडते आणि त्यातूनच आपल्याला मोठा लाभ होऊ शकतो. आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडून परमेश्वराच्या परमार्गातली जी धार्मिक प्रगती ती आपल्याला जाणवते, आपल्याला लक्षात येते ना आपली ती होऊ शकते. याचा होकारात्मक विचार करून आपण चाललो पाहिजे. पुढचं सूत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हा गा इथीचा व्यापार तो येत पुसो पुसो कीजे की. इथीचा व्यापार म्हणजे परमार्गाचा, दैवराटेचा व्यापार. परमेश्वर म्हणतात मला विचारून विचारून केला पाहिजे. आता परमेश्वर नाही, मग साधुसंत असेल किंवा एखादा वासनिक असेल
एखादा नामधारक असेल का ज्याला अनुभव जास्त आहे किंवा धर्मात येऊन त्याला जास्त दिवस झालेले आहे, तो आपण त्याला विचारून केलं पाहिजे. मनानेच आपण जर काही करत राहिलो तर त्याचा उपयोग होईलच याची अजिबात गॅरंटी नसते. तर थोडक्यात काय, तर कोणताही आचार असेल, कोणताही क्रिया असेल, कोणती सेवा असेल, ही समजून उमजून घेऊन जाणून घेऊन मग आपण करायची राहते. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही, आपण कोणाला तरी विचारतो, माहीत नाही कोणाकडून तरी समजून घेतो आणि नंतर करतो, तर त्याच्यातून रिझल्ट भेटतो. म्हणजे ते ज्ञानाशी निगडीत आहे. जर अज्ञानाने करायला गेलो तर त्यातून जेवढं पाहिजे तेवढे आपल्याला रिझल्ट भेटणार नाही किंवा आपल्याला त्याच्यावरती यश प्राप्त होणार नाही. म्हणून देवानी सांगितलंय, कारण नाथोबांच्या संदर्भात ही लीळा झालेली आहे. आदल्या दिवशी देवानी स्वतःहून तांदूळकाची भाजी जी आहे ही आणायला लावलेली आहे आणि ती आणायला लावल्यानंतर ती तांदूळकाची भाजी बाईसांनी केली आणि ती देवानी प्रसन्नपूर्वक स्वीकारली. नाथोबांचा गैरसमज असा झाला का देवाला ही तांदूळकाची भाजी आवडली म्हणून दुसऱ्या दिवशी ते गेले, तांदूळकाची भाजी न विचारता घेऊन आले, बाईसांकडे दिली. बाईसांना वाटलं ज्या अर्थी नाथोबांनी आणली त्या अर्थी देवानी सांगितले असेल, काय हरकत नाही, म्हणून ती भाजी बनवल्या जाते आणि ती भाजी बनवल्यानंतर उपहाराच्या वेळेस जेव्हा देवासमोर जाते तेव्हा देव स्पष्ट विचारतात, ही भाजी आणली कोणी सांगितली. मग हा सारा प्रसंग समजल्यानंतर देव सांगतात की इथीचा व्यापार तो पुसपूज केली, माझी प्रवृत्ती काय, माझी कड काय, आणि बळच जर तुम्ही असं केलं तर त्याचा स्वीकार होत नाही. ती भाजी देवानी ती बाहेर काढून टाकली आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्याच्यातून खूप मोठी शिक दिलेली. कारण धर्म अज्ञानाने नाही तर ज्ञानाने करायचा असतो, ज्ञानयुक्त समजून उमजून जाणून करायचा असतो. मग ती आपली सेवा असेल, आपली क्रिया असेल, आपलं शास्त्रचिंतन असेल, कोणत्या पद्धतीचा विचार करणं असेल, जर आपल्याला माहीत नाही आहे तर आपण कबूल केलं पाहिजे की हे मला माहीत नाही, मला सांगता येत नाही. आज काही लोकांची अशी प्रवृत्ती माहीत नसेल पण मग आपलं काही कमीपण वाटतं का काय म्हणून काहीतरी सोक्तीचं सांगायचं, काहीतरी चुकीचं सिद्धांत मांडायचे. हा खूप मोठा दोष आहे. कारण देवाने सांगितले सोक्ती याचा त्याग केला पाहिजे. शोक्ती शास्त्रोक्ती व्यक्ती याचा त्याग करून परमेश्वराच्या धर्मातलंच आपण काढलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर हा जो विषय हा अत्यंत मोठा आहे. या बाबतीत आपल्याला जे माहीत नाही, ज्याची आपल्याला जाणीव नाही, ज्याचं ज्ञान नाही, ते आपल्याला पेक्षा श्रेष्ठ, मग तो कोणी असेल, नामधारक असू शकतो, वासनिक असू शकतो, साधुसंत असू शकतात, आपल्या संपर्कात असलेल्या तपस्विनी असू शकतात, त्यांना विचारून केलं पाहिजे किंवा शास्त्रात तरी ती पडताळणी केली पाहिजे. मग ह्या प्रसंगाने कोणती लीळा आलेली आहे, त्याचं प्रमाण काय आहे, ते समजून उमजून जाणून जर ते केलं तर नक्कीच उपयोगी पडतं. कारण आज धर्मामध्ये अशा कितीतरी क्रिया आहे, अशा कितीतरी विधी आहे का त्या धर्माच्या तत्व सिद्धांतात बसत नाही, फक्त पाठीमागून आलं, पुढं चाललं, त्याचा खूप मोठा उहापोह होत असतो, त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ते कर्मकांडात विधीत अंधश्रद्धेला पुढं सरकत राहतं आणि त्यातून आपल्या धर्माचं नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं. पण प्रत्येक गोष्टीला प्रमाण, कारण प्रमाणाशिवाय इथं काहीच चालत नाही. प्रमाण काय आहे, ते प्रमाण कोणतं, कोणत्या परिस्थितीतलं, कोणत्या वेळेतलं आहे आणि ते धर्मामध्ये त्याची परंपरा कितपत आलेली आहे, परमेश्वराने ती कशी सांभाळलेली आहे आणि त्यातून आपल्याला धर्मवाढीसाठी कसा उपयोग होतोय याचा विचार करून आपण ते केलं पाहिजे. अन्यथा कितीतरी अशा गोष्टी आहे की ज्या धर्मातल्या तत्व सिद्धांतात बसत नाही पण तरी आज आपण करत आलो आहोत. पण परमार्गातला आहे म्हणून ते सण होत आलं, स्वीकारात आलं, परंतु त्याचं एक विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर गेलं तर ते ओंगळवानं होतं. आजचा विषय तो नाही आहे. भविष्यात कधीतरी अशा क्रियेवरती आपण चिंतन करणार आहोत की अशा कोणत्या क्रिया आहे, अशा कोणती गोष्ट आहे आज आपल्या धर्मात दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणात, पण त्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही धर्माचं. याला वलय का निर्माण झालं, कशामुळे झालं, याचं चिंतन आपण कधीतरी कोणत्या तरी सत्संगामध्ये नक्कीच करणार आहोत. कारण आजचा विषय किंवा आजचा प्रसंग तो आपला नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि नाथोबांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला या अप्रत्यक्षरित्या ऑर्डर दिलेली आहे का हे करायचं तर ज्ञानयुक्त करा, ज्ञान समजून घ्या, नाहीच तुम्हाला जमेल तर विचारून करा, परंतु मनाने काही करू नका. अशा पद्धतीनं परमेश्वराने स्पष्ट दैवराटीचा सेवा असेल, व्यापार असेल, कोणती क्रिया असेल ती ज्ञानयुक्त झाली पाहिजे असा दंडक दिलेला आहे. पांड्या हे तुम्हा दारीचे खुंटिया इतुलिये न पडियेगा. पांड्या म्हणजे सारंग पंडित. सारंग पंडित जे आहे ते परमेश्वराच्या सन्निधानात होते.
परंतु ते असं दाखवत होते का मी परमेश्वराचा खूप मोठा भक्त आहे किंवा परमेश्वरावर माझं खूप मोठं प्रेम आहे, हे दाखवत होते फक्त. मात्र मनातून त्यांचं काही नव्हतं. आणि विशेष म्हणजे देवासमोर ते दाखवत होते. देव तर सर्वज्ञ, देवाला देव सर्व जाणतात. अशा ठिकाणी दाखवणं म्हणजे हा किती मोठा मूर्खपणा आहे. परंतु जे असतात त्यांना ते कळत नाही. आणि त्या ठिकाणी असा एक प्रसंग निर्माण झालेला आहे आणि त्या प्रसंगानुरूप परमेश्वरांनी त्यांना अक्षरशः झाडलेलं आहे, झटकलेलं आहे का तुम्ही काय सांगताय ना, हे काय नेमकं. तर अशा पद्धतीनं परमेश्वरांनी एकदा काय एका वेळेस औसाने स्वामींना विचारले का जी भक्त कसा ओळखावाची. औसा देवी देवाला विचारते का भक्त कसा ओळखावा, भक्त म्हणजे काय किंवा भक्ताची व्याख्या काय, भक्ताचं लक्षण काय. अशा अनुषंगाने देवाला त्यांनी प्रश्न केला. तिथं सारंग पंडित पण असतात आणि त्याच वेळेस औसाच्या आध्यात्मिक कुवतीचा अंदाज घेत स्वामींनी त्यांना सांगितलं, नाही का देवाशिवाय ज्या दुसरे काहीच प्रिय नाही त्याला भक्त समजावं. देवा व्यतिरिक्त त्याला काहीच आवडत नाही, काहीच प्रिय नाही. देवा व्यतिरिक्त त्याला काही पाहिजे पण नाही. त्याच्या प्राप्तीचा उद्देश फक्त परमेश्वर आहे, त्याला भक्त म्हणावा. तोच त्यालाच प्रेम म्हणतात, प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. असं पद्धतीनं परमेश्वराने सांगितलं. जे प्रेमी भक्त आहे त्याची ती अवस्था, त्याची जी लक्षणं हे परमेश्वराने एका शब्दात सांगितलं. आणि स्वामींनी या भक्ताच्या व्याख्येत जी भक्ताची व्याख्या सांगितलेली ते सारंग पंडितांनी ऐकलं आणि त्यांच्यात सुरमिळीतच ते म्हणतात, स्वतःला भक्त साबित करण्यासाठी सारंग पंडित देवाला काय सांगतात, जी मला स्वामी इतके प्रिय आहे की तितके दुसरे काहीच नाही म्हटले. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये चोंबडेपणा म्हणतात ना, खोटं खोटं काहीतरी वरवर दाखवायचं. अशा पद्धतीनं ते सारंग पंडितांनी तिथं चोंबडेपणा केला. आणि हे बोलल्यानंतर देवाला काय बोलावं, याला काय सांगावं. आणि मग देवाने सांगितलंय का पांडे तुम्हाला म्हणे घराच्या समोर खुंटा असतो ना, तर आता राहिली नाही ते परिस्थिती, कारण ग्रामीण भागामध्ये आजही खुंटे असतात. तर ते गाई म्हशी जनावरं बांधण्यासाठी खुंटा असतात. पूर्वी अशी परिस्थिती होती की असा एक खुंटा असायचा का जो एक्स्ट्रा असायचा, जादा असायचा. तो कशासाठी, त्यावेळेस दळणवळणाचे साधनं घोड्यावरून केल्या जायचे, बैलगाडीतून केल्या जायचे. म्हणजे कोणी आपल्याकडं अभ्यागत आले, म्हणजे पाहुणे वगैरे आले, तर त्यांचा घोडा असेल, त्यांची बैल असेल, त्याला बांधण्यासाठी त्या खुंट्याचा उपयोग व्हायचा. म्हणजे तो आपल्या जसं गेस्ट रूम वगैरे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे का, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था काही श्रीमंत लोक करून ठेवतात. तर त्या पद्धतीने ती वेगळी व्यवस्था केलेली असायची. देव म्हणतात, अहो तुम्ही काय चोंबडेपणा करतात, काय खोटं बोलतात. तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी काय म्हणे, घराच्या बाहेर जो असलेला एक्स्ट्रा जो खुंटा आहे, ज्याला कोणत्या प्रकारची किंमत नाही किंवा कोणत्या प्रकारचं त्याला कोणत्या महत्त्व नाही आहे, असं महत्त्व नसलेलं, किंमत नसलेला जो खुंटा आहे त्याच्यासारखं म्हणे आमच्याविषयी तुमच्या मनात आहे म्हणे. म्हणजे अक्षरशः परमेश्वराने त्यांना झाडलं, कारण आम्हाला तुम्हाला तुमच्या दाराच्या खुंटे एवढेही प्रिय नाही म्हणे. आणि तुम्ही काय खोटं बोलतात आणि काय चोंबडेपणा करतात, काय पुढं बोलतात. अशा पद्धतीने सारंग पंडिताला अक्षरशः परमेश्वरांनी तिथं खोडून टाकलं. आणि आपल्या मनामध्ये परमेश्वर असेल, धर्म असेल किंवा धर्माच्या अनुषंगाने जे अच्युत गोत्रीय असेल, म्हणजे तो नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, यांच्याविषयी मनामध्ये काय भाव आहे, काय विचारधारा आहे, काय दृष्टी आहे, हे आपण किती योग्य अयोग्य आहे हे परमेश्वराला सर्व समजतं. पण परमेश्वरावरती जर आपली बुद्धी असेल, परमेश्वरावरती निष्ठा असेल आणि परमेश्वर ही वस्तू काय आहे हे जर आपल्याला कळालं असेल, तर नक्कीच आपली साधनावरती तेवढी निष्ठा भक्ती असते. योग्य अयोग्य दृष्टीनुसार त्याच्यामध्ये बदल होत असतो. परंतु मग स्थान असेल, प्रसाद असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. मग परमेश्वराचं नाम असेल, परमेश्वराचं स्मरण चिंतन केलेलं असेल किंवा धर्माच्या अनुषंगाने जी सेवा असेल, क्रिया असेल, त्याचा विषयी आपल्या मनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलं पाहिजे. कारण जर असं फक्त करायचं म्हणून करायचं, वरवर करायचं, हे जर आपण करत असेल आणि समाजाला दाखवण्यासाठी करत असेल, तर आपण समाजाला फसवू शकतो, आपण आपल्याला फसवू शकत नाही आणि देवाला तर कधीच फसवू शकत नाही. कारण देव सर्वज्ञ. एकीकडे आपण म्हणतो देव सर्वज्ञ आहे, देवाला देव सर्वच जाणतात, आणि दुसरीकडे आपण अशा पद्धतीची जर कृती करत असेल तर आपल्यासारखे अज्ञान आणि आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण परमेश्वराच्या नजरेत, परमेश्वराच्या दृष्टीतून काही सुटू शकत नाही. सारंग पंडिताला जसं परमेश्वराने स्पष्ट लगेच उत्तर देऊन त्यांची योग्यता दाखवली, तशी आपल्याला सुद्धा परमेश्वर योग्यता वेळोवेळी दाखवत असतात. फक्त ती आपल्याला कळाली पाहिजे.
आपल्याला समजली पाहिजे. म्हणून जे बी करायचं आहे थोडं करा, परंतु शुद्ध भावनेने करा, अत्यंत होकारात्मक विचाराने करा. तानं 50 करायचे, 5च करा, परंतु अत्यंत लीळा समजून उमजून घेऊन तिथं गेल्यानंतर कायमस्वरूपी आपली ती स्मरणात राहील अशा पद्धतीने करा. साधू संतांची सेवा असेल, नामधारक वासनिकांची चर्चा असेल, त्यांची सेवा असेल, धर्माच्या अनुषंगाने आलेली कोणती क्रिया असेल, करायची, मनापासून करायची, शुद्ध भावनेने करायची, होकारात्मक विचाराने करायची. करायची इच्छा नसेल तर लगेच नाही म्हणून सांगायचं का सॉरी मी ते करू शकत नाही, किंवा माझ्या मनात नाही, किंवा माझी तशी परिस्थिती नाही. कोणी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही किंवा जबरदस्ती करून ते करायला लावणार नाही. जर कोणी अशी जबरदस्ती करायला लावणार असेल तर त्या जबरदस्तीच्या क्रियेला काही अर्थ पण नाही. तुमच्या मनातून असलं पाहिजे. नाही तर हे म्हणतात म्हणून करायची, ते म्हणतात म्हणून करायची, आणि आता नाही म्हटलं तर मग आपली इज्जत जाईल, आपलं मानपान काही उरणार नाही, आणि मनात भाव नाही, तर त्या क्रियेला, त्या सेवेला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. म्हणून आपलं मनापासून त्याच्या पाठीमागची भावना, त्याच्या पाठीमागचा हेतू, त्याच्या पाठीमागच्या क्रियेची जाणीव आपण करून घेऊन त्यातून आपला फायदा तोटा बघून पूर्णपणे करायचे असेल तर शुद्ध भावनेने केली पाहिजे. कारण धर्म किंवा परमेश्वरामधून कोणतीही गोष्ट लपल्या जात नाही, आणि कोणती क्रिया, कोणताही कर्म किंवा कोणती सेवा ही आपल्यासाठी, लोकांसाठी जरी ती लपलेली असेल तर परमेश्वराच्या नजरेत ती कधी लपत नाही. अशा अनुषंगाने आपण आज चिंतन केलं. प्रतिक्रिया आपण देत असतात, नक्कीच प्रतिक्रिया देत चला. योग्य अयोग्य प्रतिक्रियेवरती आपण कळालं तर आपल्याला नक्की चिंतन करता येईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.